कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघ की तर, अरे एवढं कशाला आणायचं? एवढं सगळं आणलं असलं ना तरी भाऊजींनी स्वतःसाठी काहीच नसेल आणलेलं, सगळं आपल्यासाठीच। हा, आणि अमोलसाठी। हा, हे स्वेटर पण तिकडच येतात वाटतं। अरे अर्जा कुठं बी गेला तरी मोकळ्या हाताने येतो का परत? हा, हे बरोबर आहे। नंतर बघत बसा, जेवून घेऊयात आपण आधी। भाऊजी भूक लागली असेल ना हो तुम्हाला? मी प्रवास करून आलाय ना म्हणून साधच जेवण केले। वहिनी भूक नाही तेवढी। भूक नसेल काय झालं? अहो कदम, प्रवासात जागरण झालंय जरा, त्यामुळे पोट गच्च गच्च आहे। वरण भात खा फक्त, उपाशी झोपू नकोस, परत त्रास होईल। हा, हा हा, दे ग त्याला। विनय काका, अर्जुनने यावेळी वेगळंच गिफ्ट आणलंय बघ। काय रे? हे काय, माउथ ऑर्गन। हे कोणाचं आहे? तुझ्या बॅग मध्ये होतं। जय महाराष्ट्र। किती दिवसांनी भाऊजींना असं स्वतःशीच हसताना बघितले। काल एक बारकं भेटलं होतं तिकडं, 6-7 वर्षांचं असेल। तिकडं आम्ही महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला ना, त्यात होता तो। लई चुनचुनीत पोरग। दादा, आम्ही दोघांनी एकत्र मिळून महाराष्ट्र गीत पण गायलं बरं का। हो, मराठी होतं का? हा, म्हणून तर लक्षात राहिला। बोलायला ऐकत नव्हता अजिबात। अर्जा त्याच आहे का हे? नाही नाही, म्हणजे काय माहित नाही। नाव काय होतं त्याचं? सिम्बा। हा, हे कसलं नाव? अरे विनय काका, कार्टून आहे ते। नाही नाही, पण हे त्याचं लाडाचं नाव असेल, खरं नाव दुसरंच काहीतरी असेल। भाऊजी काय होतं त्याचं नाव? खरं नाव काय माहिती। विनय काका, तुझ्या पण मनात तेच येत आहे का? काय? अर्जुन पण उत्तराखंडला गेलेला ना, त्यामुळे वाटलं की नियतीनं परत काही चक्र फिरवायला सुरुवात केली का काय? कदम, इथून पुढे त्या नियतीचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही, तिच्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली। अर्जुन, असं चिडत जाऊ नकोस रे। अरे एवढं चिडायला काय झालं? नियतीच्या मनात होतं म्हणून तर हे आलं ना आपल्या घरात, नाही तर कसं आलं असतं? काय आपण पण लहान मुलाच्या खेळण्यावर बोलत बसलोय, झालं असेल ना काहीतरी। पण भाऊजी, अहो त्या बारक्या पोराला भेटून किती खुश झालाय तुम्ही। हा, हे मात्र खरे। मला या विषयावर काहीच बोलायचं नाही। भाऊजी, अर्जा, ए अर्जा, अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।